हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वंदनाज फूड लॅब. कसे आहात सगळे? मजेत ना? आपली वंदना आपल्या माणसांसाठी आपल्या फूड लॅबमधून घेऊन आली आहे आज एक चमचमीत झणझणीत ढाबा स्टाईल लसुणी मेथी. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. लसुणी मेथी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घातले आहे. त्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि एक जुडी मेथी ती स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर तिला थोडीशी पुसून आणि बारीक चिरून घेतली आहे. त्यात 1 चमचा मीठ घातलं आहे आणि छान असं मिक्स करून आता वाफेवर तिला शिजण्यासाठी आपण ठेवणार आहोत. मेथी होते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. इथे मी 1 चमचा भाजलेले चणे घेतले, 1 चमचा भाजलेले शेंगदाणे आणि 1 चमचा पांढरी तीळ आणि ते थोडं पाणी घालून त्याचं छान असं वाटण तयार करून घेणार आहोत. वाटण तिकडे आपलं तयार आहे तोपर्यंत मेथी ही आपली छान शिजून गेली आहे. आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल आणि 1 चमचा तूप घातलं आहे. तेल आणि तूप तापल्यानंतर त्यात 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून धणे, 3 ते 4 लाल मिरच्या, लाल सुक्या तिखट मिरच्या, कढीपत्ता आणि छान त्याला तडका करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी 2 कांदे चिरून घेतले आहेत. कांदेही छान आपण भाजून घेऊया. इथे मी 1 चमचा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्या रेसिपीचे नावच लसुणी मेथी आहे त्यामुळे लसूण आपण जास्त वापरणार आहोत. त्यानंतर 2 मोठे टोमॅटो घालून छान एकजीव करून 2 मिनिटासाठी झाकण ठेवून त्याला वाफेवर होऊ देऊया. टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यात हळद, 1 चमचा लाल तिखट, हिंग, 1 टीस्पून धना पावडर घालून आपण आता छान सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर मसाला छान शिजण्यासाठी आपण थोडं पाणी घालून झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं परत तो मसाला होऊ द्यायचा. त्यानंतर जे वाटण आपण वाटलं होतं ते वाटण आपण आता त्या मसाल्यामध्ये घालूया. छान एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यात थोडं पाणी घाला. पाणी घालून परत जो आपला मसाला आहे, जी आपली ग्रेव्ही आहे ती एकजीव करून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर होऊ देणार. त्यानंतर जी आपली मेथी आपण शिजवून ठेवली होती ती मेथी आपण त्यात घालूया. आता छान मिक्स करून घेऊया छानपैकी. भरपूर अशी कोथिंबीर त्यात घालूया आणि परत 1-2 मिनिटासाठी आपण वाफेवर होऊ देऊया. आता बघा किती छान असं तेल सुटलं आहे त्याला आणि आपली लसुणी मेथी इथे तयार झाली आहे. आता छान असं सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि गरमागरम रोटी, चपाती, नान त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. आवडली रेसिपी? आवडली असेल तर नक्की बनवा, नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली. माझ्या अशा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.